अन्न व औषध प्रशासनाची नाशिकमध्ये धाड 47,800 किमतीचा संशयित पनीरचा साठा जप्त। गुढीपाडवा तसेच रमजान ईद सण येणार असल्याने या सणामध्ये विविध दूध व दुग्धजन्य पदार्थ जसे की पनीर, खवा, मावा इत्यादी खाद्यपदार्थांची प्रचंड मागणी असते। ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना दर्जेदार सकस अन्न पदार्थ मिळावे यासाठी FDAने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 24 मार्च 2025 रोजी अंबड नाशिक येथील मेसा एंटरप्राइजेस प्लॉट नंबर 308 साईग्राम कॉलनी अंबड नाशिक या पेढीमध्ये बनावट पनीर विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने सदर पेढीची तपासणी करून पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेला संशयित पनीरचा 239 किलोग्रॅम इतका साठा जप्त करण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासनाने या साठ्यामधून पनीर या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन तो प्रयोगशाळेकडे तपासणी कामी पाठवण्यात आलाय। तसेच जप्त करण्यात आलेल्या संशयित पनीरचा साठा हा नाशवंत असल्याने व तो परत खाण्याच्या उपयोगात येऊ नये याकरिता त्यावर नीळ टाकण्यात येऊन सदरचा साठा अन्न व औषध प्रशासनाकडे महानगरपालिकेच्या घंटागाडीत नष्ट करण्यात आलाय। सदरचा पनीर हा अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी पाठवण्यात आला असून विश्लेषण अहवाल आज रोजी प्रलंबित आहे। विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल। सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री संदीप तोरणे, श्री सुहास मंडलिक यांनी श्री विनोद धवड सहाय्यक आयुक्त अन्न यांच्या उपस्थितीत व श्री महेश चौधरी सहाय्युक्त अन्न नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। FDAची पथके शहरातील पनीर उत्पादक व विक्रेते यांच्यावर लक्ष ठेवून असून कधीही अन्न कुठेही जाऊन तपासणी करणार आहे। अन्न सुरक्षा व मानके कायदा नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटींचे उल्लंघन होता कामा नये तसेच बनावट पनीर सारखे अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी अन्न व औषध प्रशासन तत्पर आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।